मेरे प्यारे देशवासी, माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. आपण सर्व या लॉकडाऊनमध्ये ही मन की बात ऐकत आहात. या मन की बात कार्यक्रमासाठी येणाऱ्या आपल्या सूचना, फोन कॉल्सची संख्या सामान्यपणे कितीतरी पटीने जास्त आहे. आपल्या मनातले अनेक विषय, आपल्या मनातल्या गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचल्या आहेत. मी असा प्रयत्न केला आहे की यातल्या जास्तीत जास्त गोष्टी वाचू शकेन, ऐकू शकेन. आपल्या चर्चेतून अशा अनेक पैलूंची माहिती मिळाली आहे ज्याकडे या धकाधकीमध्ये लक्षच जात नाही. मला वाटतं की युद्धाच्या या परिस्थितीत या मन की बात कार्यक्रमात त्या काही पैलूंची माहिती देशवासियांना दिली पाहिजे. मित्रांनो, भारताच्या कोरोनाच्या विरोधातल्या लढाईचं नेतृत्व खऱ्या अर्थानं लोकांनीच केलं आहे. भारतात कोरोनाच्या विरोधातली लढाई जनता लढत आहे. आपण लढत आहात. जनतेबरोबरीनं एकत्रितपणे शासन, प्रशासन लढत आहे. विकासासाठी प्रयत्नशील असलेला भारतासारखा विशाल देश गरिबीशी निर्णायक लढा देत आहे. त्याच्याकडे कोरोनाशी लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी हाच एक मार्ग आहे. आणि आम्ही भाग्यवान आहोत की आज संपूर्ण देशाचा प्रत्येक नागरिक जन जन या लढाईचा सैनिक आहे, लढाईचं नेतृत्व करत आहे. आपण कुठेही पाहिलं तर आपल्याला याची जाणीव होईल की भारताची लढाई लोकांनी चालवलेली आहे. जेव्हा पूर्ण विश्व या महामारीच्या संकटाशी मुकाबला करत आहे, भविष्यात जेव्हा याची चर्चा होईल, त्याच्या कार्यपद्धतीविषयी चर्चा होईल, तेव्हा भारताच्या लोकांनी चालवलेल्या या लढाईची चर्चा होणारच असा मला विश्वास आहे. पूर्ण देशात गल्ली आणि मोहल्ल्यांमध्ये जागोजागी आज लोक एकमेकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. गरिबांसाठी जेवणापासून रेशनची व्यवस्था असेल, लॉकडाऊनचं पालन असेल, रुग्णालयांमधली व्यवस्था असेल, वैद्यकीय उपकरणांचं देशातच उत्पादन असेल, आज संपूर्ण देश एक लक्ष, एक दिशा घेऊन एकत्र वाटचाल करत आहे. टाळ्या, थाळ्या, दिवे, मेणबत्त्या या सगळ्या गोष्टींनी ज्या भावनांना जन्म दिला आहे, ज्या उत्कटतेनं देशवासियांनी काही ना काही करण्याचा निर्धार केला आहे, प्रत्येकाला या गोष्टींनी प्रेरित केलं आहे. शहर असो की गाव, असं वाटतंय की जणू देशामध्ये एक महायज्ञ सुरू झाला आहे, ज्यात प्रत्येक जण आपलं योगदान देण्यासाठी आतुर झाला आहे. आमच्या शेतकरी बंधू भगिनींकडेच पहा. एकीकडे ते या महामारीच्या संकटातच आपापल्या शेतांमध्ये दिवसरात्र मेहनत करत आहेत आणि देशात कुणी उपाशीपोटी झोपू नये याचीही काळजी करत आहेत. प्रत्येक जण आपापल्या शक्तीप्रमाणे ही लढाई लढत आहे. कुणी भाडं माफ करत आहे, तर कुणी आपल्या संपूर्ण निवृत्ती वेतनाची मिळालेली रक्कम PM केअर्स मध्ये जमा करत आहे. कुणी शेतातला सारा भाजीपाला दान देत आहे, तर कुणी दररोज शेकडो गरिबांना विनामूल्य जेवण पुरवत आहे. कुणी मास्क तयार करत आहे, तर कुठे आमचे कामगार बंधू भगिनी क्वारंटाईन मध्ये राहत असतानाच ज्या शाळेत राहत आहेत त्या शाळेची रंगरोटी करत आहेत. मित्रांनो, दुसऱ्याला मदत करण्यासाठी आपल्या मनात, हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात ही जी उचंबळून येणारी भावना आहे ना, तीच भावना कोरोनाच्या विरुद्ध भारताच्या या लढ्याला ताकद देत आहे. तीच भावना या लढाईला खऱ्या अर्थानं लोकांनी चालवलेली लढाई बनवत आहे. आणि आम्ही असंही पाहिलंय की गेल्या काही वर्षात आमच्या देशात ही जी एक मानसिकता बनली आहे आणि ती निरंतर मजबूत बनत चालली आहे. कोट्यवधी लोकांनी अनुदानित गॅस सिलेंडर सोडून देण्याचा विषय असो, लाखो ज्येष्ठ नागरिकांकडून रेल्वे प्रवासातली सवलत सोडून देण्याचा मुद्दा असो, स्वच्छ भारत अभियानाचं नेतृत्व स्वीकारण्याचा मुद्दा असो की शौचालय बनवण्याचा विषय असो, अशा अगणित गोष्टी आहेत. या सर्व गोष्टींवरून एकच समजतं
आम्हा सर्वांना एक मन, एक मजबूत धाग्यानं गुंफलं आहे, एक होऊन देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा दिली आहे। माझ्या प्रिय देशवासियांनो, मी आज पूर्ण नम्र होऊन अत्यंत आदरानं 130 कोटी देशवासियांच्या या भावनेला नतमस्तक होऊन वंदन करतो। आपल्या भावनांना अनुरूप देशासाठी आपल्या आवडीनुसार आपल्या वेळेप्रमाणे आपल्याला काहीतरी करणं शक्य होईल यासाठी सरकारनं एक डिजिटल मंचही तयार केला आहे। हा मंच आहे covidswarriors.gov.in। मी पुन्हा एकदा सांगतो, covidswarriors.gov.in। सरकारनं या मंचाच्या माध्यमातून तमाम सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, नागरी समाजाचे प्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाला एकमेकांशी जोडला आहे। अगदी कमी कालावधीत या पोर्टलशी 1.25 कोटी लोक जोडले गेले आहेत। यात डॉक्टर्स, परिचारिकांपासून ते आमच्या आशा कार्यकर्त्या, आमचे NCC, NSSचे साथी, वेगवेगळ्या क्षेत्रांमधले सर्व व्यावसायिक, त्यांनी या मंचाला आपला मंच बनवून टाकला आहे। हे लोक स्थानिक स्तरावर संकट व्यवस्थापन योजना बनवणाऱ्यांना तसंच त्यांची पूर्तता करण्यात खूप मदत करत आहे। आपणही covidswarriors.gov.in शी जोडून देशाची सेवा करू शकता, कोविड योद्धा बनू शकता। मित्रांनो, प्रत्येक बिकट परिस्थिती, प्रत्येक लढाई काही ना काही धडा शिकवत असते, काही ना काही शिकवून जाते, शिकवण देते, काही शक्यतांचा मार्ग तयार करते आणि काही नव्या लक्ष्यांची दिशाही दाखवत असते। या परिस्थितीत आपण सर्व देशवासियांनी जी संकल्प शक्ती दाखवली आहे त्यानं भारतामध्ये एका परिवर्तनाची सुरुवात झाली आहे। आमचे व्यवसाय, आमची कार्यालय, आमचं वैद्यकीय क्षेत्र, प्रत्येक जण वेगानं नव्या तांत्रिक बदलांकडे पुढे निघाला आहे। तंत्रज्ञानाच्या आघाडीवर तर असं वाटतंय की देशातला प्रत्येक नाविन्यपूर्ण संशोधक नव्या परिस्थितीनुसार काही ना काही निर्माण करत आहे। मित्रांनो, देश जेव्हा एक टीम होऊन काम करतो तेव्हा काय होत नाही याचा आम्ही अनुभव घेत आहोत। आज केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्यांचा प्रत्येक विभाग आणि संस्था बचाव कार्यासाठी एकत्र येऊन पूर्ण वेगानं काम करत आहेत। आमच्या नागरी उड्डाण विभागात काम करणारे लोक असतील, रेल्वे कर्मचारी असतील, हे दिवसरात्र मेहनत करत आहेत, ज्यामुळे देशवासियांना कमीत कमी अडचणींचा सामना करावा लागेल। आपल्यातल्या बहुतेकांना ठाऊक असेल की देशातल्या प्रत्येक भागात औषधं पोहोचवण्यासाठी लाईफलाईन उडान नावाची एक विशेष मोहीम राबवली जात आहे। आमच्या या साथीदारांनी इतक्या कमी कालावधीत देशातल्या देशातच 3 लाख किलोमीटर अंतराचं हवाई उड्डाण केलं आहे आणि 500 टनांपेक्षाही जास्त वैद्यकीय साहित्य देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे। याच प्रकारे आपले रेल्वेतले सहकारी लॉकडाऊन मध्येही निरंतर मेहनत करतायत, ज्यामुळे देशातल्या सामान्य जनांना अत्यावश्यक वस्तूंची कमतरता भासणार नाही। या कामासाठी भारतीय रेल्वेनं जवळजवळ 60 पेक्षा जास्त रेल्वे मार्गांवर 100हून जास्त पार्सल ट्रेन्स सुरू केल्या आहेत। याच प्रकारे औषधांचा पुरवठा करण्यात आमच्या टपाल खात्याचे लोक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। आमचे हे सर्व साथीदार खऱ्या अर्थानं कोरोनाचे योद्धेच तर आहेत। मित्रांनो, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरिबांच्या खात्यांमध्ये पैसे थेट जमा केले जात आहेत। वृद्धावस्था पेन्शन जारी केली गेली आहे। गरिबांना 3 महिने विनामूल्य गॅस सिलेंडर तसंच रेशन सारख्या सुविधा प्रदान केल्या जात आहेत। या सर्व कामांमध्ये सरकारच्या वेगवेगळ्या विभागांचे लोक, बँकिंग क्षेत्रातले लोक एका टीम प्रमाणे दिवसरात्र काम करतायत।
आणि मी आमच्या देशातल्या राज्य सरकारांचीही प्रशंसा करतो की ते या महामारीचा सामना करण्यात अत्यंत सक्रिय भूमिका बजावत आहेत. स्थानिक प्रशासन, राज्य सरकार ज्या जबाबदारीचं पालन करत आहेत त्यांची कोरोनाच्या विरोधातल्या लढ्यात खूप मोठी भूमिका आहे. त्यांचे हे परिश्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, देशभरातल्या आरोग्य सेवेशी संबंधित लोकांनी अगदी अलीकडे जो अध्यादेश आणला आहे त्याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे. या अध्यादेशात जे कोरोना योद्ध्यांसोबत हिंसा, छळ किंवा कोणत्याही प्रकारे त्यांना दुखापत करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्या विरोधात अत्यंत कडक शिक्षेची तरतूद केली आहे. आमचे डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, समूह आरोग्य सेवक आणि असे सर्व लोक जे देशाला कोरोना मुक्त करण्याच्या कामात दिवसरात्र गुंतले आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक होतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, महामारीच्या विरोधातल्या या लढाईच्या दरम्यान आपल्याला आयुष्य, समाज, आमच्या आसपास घडणाऱ्या घटनांकडे एका नव्या ताज्या दृष्टीनं पाहण्याची संधीही मिळाली आहे. याचा आम्ही सर्वच अनुभव घेत आहोत. समाजाच्या दृष्टिकोनातही एक व्यापक परिवर्तन आलं आहे. आज आपल्या आयुष्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या महत्त्वाची आम्हाला जाणीव होत आहे. आमच्या घरात काम करणारे लोक असतील, आमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काम करणारे सामान्य कामगार असतील, शेजारच्या दुकानांमध्ये काम करणारे लोक असतील, या सर्वांची किती मोठी भूमिका आहे याचा आम्हाला अनुभव येतोय. याच प्रकारे अत्यावश्यक सेवांचं वितरण करणारे लोक, बाजारांमध्ये काम करणारे आमचे मजूर बंधू भगिनी, आमच्या आसपासचे ऑटो चालक, रिक्षा चालक, या सर्वांच्या शिवाय आमचं आयुष्य किती अवघड होऊ शकतं याचा आम्ही अनुभव घेत आहोत. आजकाल सोशल मीडियामध्ये आम्ही सातत्यानं पाहत आहोत की लॉकडाऊनच्या काळात लोक आमच्या या सर्व साथीदारांची केवळ आठवणच काढत नाहीत तर त्यांच्या आवश्यकतांकडे लक्ष देत आहेत. उलट त्यांच्या बाबतीत आदरानं लिहित सुद्धा आहेत. आज देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातनं लोक स्वच्छता कामगारांवर पुष्पवर्षाव करत असल्याची छायाचित्र येत आहेत. या अगोदर कदाचित आपण त्यांच्या कामाची दखलही घेत नव्हता. डॉक्टर असो, स्वच्छता कामगार असो, इतर सेवा बजावणारे लोक असो, इतकंच नाही, आमच्या पोलीस व्यवस्थेबद्दलही सामान्य लोकांच्या मानसिकतेत मोठं परिवर्तन घडलं आहे. या अगोदर पोलिसांच्या बाबतीत विचार करताना नकारात्मकतेशिवाय आम्हाला काही दिसतच नव्हतं. आमचे पोलीस आज गरीब गरजवंतांना जेवण देत आहेत, औषधं पोहोचवत आहेत. ज्या प्रकारे प्रत्येक बाबतीत मदत करण्यासाठी पोलीस पुढे येत आहेत त्यामुळे पोलीस व्यवस्थेची मानवीय आणि संवेदनशील बाजू आमच्या समोर आली आहे. तिने आमच्या मनाला हेलावून सोडला आहे, आमच्या हृदयाला स्पर्श करून गेली आहे. एक असा काळ आहे की ज्यात सामान्य जन आणि पोलीस भावनात्मकरित्या एकमेकांशी जोडले जात आहेत. आमच्या पोलिसांनी याला जनतेच्या सेवेसाठी मिळालेली संधी म्हणून मानलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे या घटनांनी येणाऱ्या काळात खऱ्या अर्थानं खूपच सकारात्मक बदल होऊ शकतो. आम्हाला सर्वांनाच या सकारात्मकतेला कधीही नकारात्मकतेच्या रंगात रंगवायचं नाहीये. मित्रांनो, आम्ही नेहमीच ऐकतो की प्रकृती, विकृती आणि संस्कृती या शब्दांना एकत्र पाहावं आणि यामागे असलेल्या भावाकडे पाहिलं तर आपल्याला जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी एक नवीन दार उघडताना दिसेल. जर मानवी प्रकृतीची चर्चा करायची तर हे माझं आहे, मी याचा उपयोग करतो. याला आणि या भावनेला अत्यंत स्वाभाविक मानलं जातं. कुणाला यात काही गैर वाटत नाही. याला आम्ही प्रकृती म्हणू शकतो. पण जे माझं नाहीये, ज्यावर माझा हक्क नाहीये आणि ते मी दुसऱ्याकडून हिसकावून घेऊन त्याचा उपयोग करतो, तेव्हा त्याला आम्ही विकृती म्हणू शकतो.
विकृति कह सकते हैं। या दोन्ही पासूनही वेगळं, प्रकृती आणि विकृतीपेक्षाही वर जेव्हा एखादं संस्कारित मन विचार करतं किंवा व्यवहार करत असतं तेव्हा त्यात आम्हाला संस्कृती दिसते. जेव्हा कोणी आपल्या हक्काची वस्तू, आपल्या मेहनतीनं कमावलेली वस्तू, आपल्यासाठी आवश्यक असलेली वस्तू कमी किंवा जास्त याची पर्वा न करता दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची गरज पाहून स्वतःची चिंता सोडून आपला वाटा दुसऱ्याला देऊन त्याची गरज भागवतो, तीच तर संस्कृती आहे. मित्रांनो, जेव्हा कसोटीचा काळ असतो तेव्हाच या गुणांची परीक्षा केली जाते. आपण गेल्या काही दिवसात पाहिलं असेल की भारतानं आपल्या संस्कारांच्या अनुरूप, आमच्या विचारांच्या अनुसार, आमच्या संस्कृतीच्या अनुसार काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. संकटाच्या या वेळी जगासाठीही, समृद्ध देशांसाठीही औषधांचं संकट खूप जास्त गंभीर राहिलंय. हा एक असा काळ आहे की भारतानं जगाला औषधं पुरवली नसती तरीही कुणीही भारताला दोष दिला नसता. प्रत्येक देश भारताचं प्राधान्य प्रथम आपल्या नागरिकांचा जीव वाचवणं हे आहे हे समजून आहे. पण मित्रांनो, भारतानं प्रकृती आणि विकृतीपेक्षा वेगळा असा निर्णय घेतला. भारतानं आपल्या संस्कृतीच्या अनुरूप निर्णय घेतला. आम्ही भारताच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी जे करायचं आहे त्याचे प्रयत्न तर वाढवले आहेतच, पण जगभरातनं येत असलेल्या मानवतेच्या रक्षणाच्या हाकेकडेही पूर्णपणे लक्ष दिलं. आम्ही जगातल्या सर्व गरजूंपर्यंत औषधं पोहोचवण्याचा विडा उचलला आणि मानवतेचं हे काम करून दाखवलं. आज जेव्हा माझी अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवर चर्चा होते तेव्हा ते भारताच्या जनतेचे आभार जरूर मानतात. जेव्हा ते लोक म्हणतात थँक्यू इंडिया, थँक्यू पीपल ऑफ इंडिया, तेव्हा देशाबद्दल अभिमान आणखी वाढतो. याच प्रकारे यावेळी जगभरात भारताच्या आयुर्वेद आणि योगाच्या महत्त्वाकडेही लोक मोठ्या विशेष वृत्तीनं पाहत आहेत. सोशल मीडियावर पहा, सर्वत्र प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणत्या प्रकारे भारताचा आयुर्वेद आणि योग उपयुक्त ठरू शकतो याची चर्चा होत आहे. कोरोनाच्या दृष्टिकोनातून आयुष मंत्रालयानं प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जो प्रोटोकॉल दिला आहे आपण त्याचं पालन अवश्य करत असाल असा मला विश्वास आहे. गरम पाणी, काढा आणि जे अन्य दिशानिर्देश आयुष मंत्रालयानं जारी केले आहेत त्यांचा आपण आपल्या दिनचर्येत समावेश केला तर आपल्याला खूप फायदा होईल. मित्रांनो, हे खरं तर दुर्भाग्य आहे की अनेकदा आम्ही आमच्या शक्ती आणि समृद्ध परंपरा यांना ओळखायलाच नकार देतो. पण जेव्हा जगातला दुसरा एखादा देश पुराव्यावर आधारित संशोधनानुसार तीच गोष्ट सांगतो, आमचंच सूत्र आम्हालाच शिकवतो, तेव्हा आम्ही त्याचा चटकन स्वीकार करतो. शक्य आहे की यामागे एक खूप मोठं कारण असू शकतं. शेकडो वर्षांचा आमचा गुलामीचा कालखंड राहिला आहे. या कारणामुळे कधी कधी आम्हाला आमच्याच शक्तीवर विश्वास उरत नाही. आमचा आत्मविश्वास कमी वाटू लागतो. यामुळे आम्ही आपल्या देशाच्या चांगल्या गोष्टींना, पारंपरिक सिद्धांतांना जेव्हा पुराव्यावर आधारित पुढे नेण्याऐवजी सोडून देतो त्यांना हीन समजू लागतो. भारताच्या युवा पिढीला आता या आव्हानाचा स्वीकार करावा लागेल. जसं जगानं योगाचा आनंदानं स्वीकार केला आहे तसंच आमच्या हजारो वर्ष जुन्या आयुर्वेदाच्या सिद्धांतांचाही जग अवश्य स्वीकार करणार. होय, यासाठी युवा पिढीला संकल्प करावा लागेल आणि जग जी भाषा समजतं त्याच वैज्ञानिक भाषेत आम्हाला समजावून सांगावं लागेल, काहीतरी करून दाखवावं लागेल. मित्रांनो, तसं तर कोविड-19 मुळे अनेक सकारात्मक बदल आमच्या कामाच्या पद्धती, आमची जीवनशैली आणि आमच्या सवयींमध्येही स्वाभाविक रूपानं आपलं स्थान बनवत आहेत. आपल्या सर्वांनाही याची जाणीव झाली असेल की या संकटात कसं वेगवेगळ्या विषयांवर आमचं आकलन आणि चेतनाशक्तीला जागृत केलं आहे. जो बदल आम्हाला आमच्या आसपास पाहायला मिळतोय त्यात सर्वात पहिला आहे तो मास्क चढवून आपला चेहरा झाकलेला ठेवणं.
कोरोनाच्या कारणानं बदलत्या परिस्थितीत मास्कही आमच्या जीवनाचा भाग बनले आहेत. तसं तर आम्हाला आमच्या आसपासचे सगळे लोक मास्क चढवून पाहायची कधीही सवय नव्हती, पण आता हेच होत आहे. हा, आता जे मास्क चढवतात ते सर्वच जण आजारी आहेत असा याचा अर्थ नाही. आणि जेव्हा मी मास्क बद्दल बोलतो तेव्हा मला एक जुनी गोष्ट आठवते. आपल्याला सर्वांना आठवत असेल, एक काळ होता जेव्हा आमच्या देशात असे अनेक भाग होते जिथे कुणी नागरिक फळं विकत घेताना दिसला तर आसपासचे शेजारी लोक विचारायचे, घरात कुणी आजारी आहे का? म्हणजे फळं फक्त आजारातच खायची असतात ही एक समजूतच बनून गेली होती. पण काळ बदलला आणि ही धारणाही बदलली. तशीच मास्क बद्दलची ही धारणा बदलणार आहे. आपण पाहाल, मास्क आता सभ्य समाजाचं प्रतीक होईल. जर आजारापासून स्वतःला वाचवायचं असेल आणि दुसऱ्यांनाही वाचवायचं असेल तर आपल्याला मास्क लावावाच लागेल. आणि माझी तर साधी सूचना अशी आहे की उपरणं वापरा, पण पूर्ण चेहरा झाकला पाहिजे. मित्रांनो, आमच्या समाजात आणखी एक मोठी जागरूकता आली आहे की आता लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यानं काय काय प्रकारचं नुकसान होऊ शकतं हे समजू लागले आहेत. इथे तिथे कुठेही थुंकायचं हा चुकीच्या सवयींचा एक भाग बनला होता. स्वच्छता आणि आरोग्याला तो एक मोठं आव्हानही देत होता. तसं एक प्रकारे पाहिलं तर आम्हाला या समस्येची नेहमीच जाणीव होती, पण ही समस्या नष्ट होण्याचं नावच घेत नव्हती. आता ती वेळ आली आहे की या वाईट सवयीला कायमचं संपवलं पाहिजे. बेटर लेट दॅन नेव्हर अशी म्हणही आहे. तर उशीर झाला असला तरीही आता ही थुंकण्याची सवय सोडून दिली पाहिजे. या गोष्टी जिथे प्राथमिक स्वच्छतेचा स्तर वाढवतील तिथे कोरोनाचं संक्रमण रोखण्यातही मदत करतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मी आपल्याशी मन की बात करतोय ते अक्षय्य तृतीयेचं पवित्र पर्व आहे. हा एक सुखद योगायोग आहे. मित्रांनो, क्षय याचा अर्थ विनाश असा होतो, परंतु जो कधी नष्ट होत नाही, जो कधी समाप्त होत नाही तो अक्षय्य आहे. आपल्या घरांमध्ये आपण सर्वजण दरवर्षी हे पर्व साजरं करतो, पण यावर्षी आमच्यासाठी याचं विशेष महत्त्व आहे. आजच्या बिकट परिस्थितीत हा एक असा दिवस आहे की जो आम्हाला आमचा आत्मा, आमची भावना अक्षय्य आहे याचं स्मरण करून देतो. हा दिवस आम्हाला याची आठवण करून देतो की कितीही अडचणींनी तुमचा मार्ग रोखू दे, कितीही आपत्ती येऊ दे, कितीही आजारांचा सामना करावा लागू दे, त्यांच्याशी लढण्यासाठी आणि झुंजण्यासाठी मानवाची भावना अक्षय्य आहे. असं मानलं जातं की हा तोच दिवस आहे ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण आणि भगवान सूर्यदेव यांच्या आशीर्वादानं पांडवांना अक्षय पात्र मिळालं होतं. अक्षय पात्र म्हणजे असं भांड की ज्यातलं अन्न कधीही समाप्त होत नसे. आमचे अन्नदाता शेतकरी हर तऱ्हेच्या परिस्थितीत देशासाठी, आम्हा सर्वांसाठी याच भावनेनं परिश्रम करत असतात. यांच्याच परिश्रमानं आज आम्हा सर्वांसाठी, गरिबांसाठी देशाकडे अक्षय्य अन्न भांडार आहे. या अक्षय तृतीयेला आम्हाला आपलं पर्यावरण, वन, नद्या आणि पूर्ण पर्यावरणीय व्यवस्थेच्या संरक्षणाबद्दल विचार केला पाहिजे, जे आमच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. आम्हाला अक्षय राहायचं असेल तर आम्हाला प्रथम आमची धरणी अक्षय राहील हे सुनिश्चित करावं लागेल. आपल्याला माहित आहे की अक्षय तृतीयेचं हे पर्व दानाची शक्ती म्हणजे देण्याची शक्ती यासाठीही एक संधी असते. आम्ही हृदयापासूनच्या भावनेनं जे काही देतो त्याचंच वास्तवात महत्त्व असतं. आम्ही काय देतो आणि किती देतो हे महत्त्वाचं नाही. संकटाच्या या काळात आमचा छोटासा प्रयत्न आमच्या आसपासच्या अनेक लोकांसाठी खूप मोठा आधार होऊ शकतो. मित्रांनो,
साथियों, जैन परंपरेतही हा एक खूप पवित्र दिवस आहे, कारण पहिले तीर्थंकर भगवान वृषभदेव यांच्या जीवनात हा एक महत्त्वपूर्ण दिवस राहिला आहे. यामुळे जैन समाजात याला एक पर्व म्हणून साजरं केलं जातं आणि म्हणून कोणतंही शुभ कार्य याच दिवशी सुरू करायला लोक पसंती का देतात हे समजणं सोपं आहे. जसं आज नवीन काही सुरू करण्याचा दिवस आहे, तर आम्ही सर्व मिळून आपल्या प्रयत्नांनी आपली धरती अक्षय आणि अविनाशी बनवण्याचा संकल्प करू शकतो का? मित्रांनो, आज भगवान बसवेश्वरजी यांचीही जयंती आहे. मला भगवान बसवेश्वर यांच्या आठवणी आणि त्यांच्या संदेशाशी जोडलं जाण्याची शिकण्याची संधी मिळाली, हे माझं सौभाग्य राहिलं आहे. देश आणि जगभरातल्या भगवान बसवेश्वर यांच्या सर्व अनुयायांना त्यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, रमजानचा पवित्र महिना सुरू झाला आहे. जेव्हा गेल्या वेळेस रमजान साजरा केला गेला, तेव्हा कुणी असा विचारही केला नसेल की यावर्षी रमजानमध्ये इतक्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल. पण आता जेव्हा संपूर्ण जगभरात हे संकट आलंच आहे, तर या रमजानला संयम, सद्भावना, संवेदनशीलता आणि सेवाभावाचं प्रतीक बनवावं ही आमच्या समोर संधी आहे. यावेळी आम्ही पूर्वीपेक्षा जास्त प्रार्थना करू की ईद येईपर्यंत संपूर्ण जग कोरोनापासून मुक्त होईल आणि आम्ही पहिल्यासारखेच आशा आणि उत्साहानं ईद साजरी करू शकू. मला विश्वास आहे की रमजानच्या या दिवसांमध्ये स्थानिक प्रशासनाच्या दिशानिर्देशांचं पालन करत कोरोनाच्या विरोधात सुरू असलेली ही लढाई आम्ही आणखी मजबूत करू. रस्त्यांवर, बाजारांमध्ये, मोहल्ल्यांमध्ये शारीरिक अंतराचं पालन आता अत्यंत आवश्यक आहे. मी आज त्या सर्व समाजाच्या नेत्यांचे आभार मानतो जे 2 फूट अंतर राखण्याबाबत आणि घरातून बाहेर न पडण्याबाबत लोकांमध्ये जागृती करत आहेत. खरोखरच कोरोनानं यावेळी भारतासहित जगभरात सण साजरे करण्याचं स्वरूपच बदलून टाकलं आहे, रंगरूप बदललं आहे. अलीकडे काही दिवसांपूर्वी आमच्याकडे बिहू, बैसाखी, पुथंडू, विशू, ओडिया नववर्ष असे अनेक सण आले. आम्ही पाहिलं की लोकांनी कशा पद्धतीनं घरात राहूनच आणि अगदी साध्या पद्धतीनं आणि समाजाचं शुभचिंतन करत हे सण साजरे केले. सहसा ते आपले मित्र आणि परिवारासहित पूर्ण उत्साह आणि आशेनं हा सण साजरा करत होते. घरातनं बाहेर पडून आपला आनंद एकमेकांमध्ये वाटून घेत होते. पण यावेळेला प्रत्येकानं संयम बाळगला, लॉकडाऊनच्या नियमांचं पालन केलं. आम्ही पाहिलं आहे की यंदा आमच्या ख्रिश्चन मित्रांनी सुद्धा ईस्टर सुद्धा आपल्या घरी साजरा केला. आपला समाज, आपल्या देशाप्रती ही जबाबदारी पार पाडणं ही आज खूप मोठी गरज आहे. तेव्हाच आम्ही कोरोनाचा प्रसार रोखण्यात यशस्वी होऊ, कोरोनासारख्या जागतिक महामारीला पराभूत करू शकू. माझ्या प्रिय देशवासियांनो, या जागतिक महामारीच्या संकटातच आपल्या परिवारातला एक सदस्य या नात्यानं आणि आपण सर्व माझ्या परिवारातलेच आहात, तेव्हा काही संकेत देणं, काही सूचना करणं ही माझी जबाबदारी बनते. माझ्या देशवासियांना मी आग्रह करेन की आम्ही अति आत्मविश्वासात कधीही अडकणार नाही. आमच्या शहरात, आमच्या गावात, आमच्या गल्लीत, कार्यालयात आतापर्यंत कोरोना पोहोचलेला नाही म्हणून आताही पोहोचणार नाही असा विचार कधीही मनात आणू नका. असा चुकीचा समज कधीही मनात बाळगू नका. जगातला अनुभव आम्हाला खूप काही सांगतो आहे आणि आमच्याकडे तर असं वारंवार म्हटलं जातं, सावधानी हटी तो दुर्घटना घटी. लक्षात ठेवा, आमच्या पूर्वजांनी आम्हाला या सगळ्या विषयांबाबत खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. आमच्या पूर्वजांनी म्हटलंय, अग्निः शेषम ऋणः शेषम व्याधिः शेषम तथैवच पुनः पुनः प्रवर्धेत तस्मात् शेषम न कार्येत. अर्थात किरकोळ म्हणून सोडून गेलेली आग, कर्ज आणि आजार
संधी मिळताच मौका पाते पुन्हा वाढून धोकादायक बनतात. बढ़कर खतरनाक हो जाती म्हणून त्यावर पूर्ण पद्धतीचे उपचार अत्यंत आवश्यक असतात. आवश्यक होता है. इसलिए म्हणून अतिउत्साहात स्थानिक स्तरावर स्तर पर कोणतीही बेपर्वाई केली जाऊ नये कोई लापरवाही हे आम्हाला नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. हमेशा हमेशा हमने आणि मी पुन्हा एकदा म्हणेन, ही होगा. 2 फूट अंतर ठेवा, 2 गज दूरी स्वतःला निरोगी ठेवा. खुद को स्वस्थ रखिए. 2 गज दूरी दूरी बहुत है जरूरी. जरूरी. आपल्या सर्वांच्या उत्तम आरोग्याची कामना करत मी माझी ही मन की बात संपवत आहे. मन की बात के समय पुढली मन की बातच्या वेळेस आपण जेव्हा भेटू तेव्हा या जागतिक महामारीतून मुक्तीच्या वार्ता जगभरातून येतीलच. से आए मानवजात या संकटातून बाहेर येईल इन मुसीबतों या प्रार्थनेसह इसी प्रार्थना आपल्या सर्वांना आप सबका बहुत खूप खूप बहुत धन्यवाद. धन्यवाद.